तर मित्रांनो, ही कहाणी आहे एका गरीब मुलीची, जिला शिक्षणाची आवड आहे, मात्र परिस्थिती पायी ती शिक्षण घेऊ शकत नाही. तिचे आई वडील या गावचे त्या गावी, त्या गावचे या गावी फिरू फिरू मिळेल ते काम करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. तर चला बघूया पुढे काय होतंय. शिक्षा कुठे गेला माया पोरी? काय हो मा? अहो चाल ना. आली कुठं गेलच्या? शेजारच्या गावातही जायचंय आणि गावातही चक्कर मारायची, फळे विकायचंय. उचला लवकर, चला. लवकर या बरं, मला बी कामाला जायचं. हो. घेता का मावशी फळे? फळे घ्या, फळे. घेता का मावशी फळे? कसे दिले फळे? 50 ला एक आहे. 30 ला एक दे. नाही मावशी, 50 चा एक आहे. नाही मावशी उन्हात अनात फिरा लागते, 50 ला घ्या. नाही मग आम्ही 30 लाच एक घेतो. नाही मावशी, 50 ला घ्या. ती आम्हाला पुरत नाही. पण चला चला पोरियो, इथे बसा तुम्ही, मी येतो गावातून चक्कर मारून. फळे घ्या, फळे. घ्या फळे घ्या. गुड मॉर्निंग. बसा मुलांनो खाली. मग आज आपल्याला काय शिकायचं आहे? चल उभी राहा. पेज नंबर 12 काढ. काय शिकणार होतो आपण? अकबर आणि बिरबलची कहाणी. बरं वाच बरं. अकबर आणि बिरबल खाली बस. टाळ्या वाजवा सर्वजण. छान वाचलं तिने. उशीर झाला. अहो राम राम मालक. आले काका तुम्ही? हो आलो. मी 2-3 दिवसासाठी बाहेर चाललो. बरं आपलं दुकान सांभाळा तुम्ही. काय हरकत नाही, जा बिलकुल जा. मालक गावाला गेले तर 2 दिवस झाले, माया माझे मरणाचा पसारा करून ठेवले. सांगत नाही क्या बोलते मी तो बाकी. अच्छा लिहो लिख के रख लो. यार भाई वो पहले भी बाकी है, वो मालक बहुत खराब है यार. देता ना 1-2 दिन में पेमेंट होने के बाद देता हूं. हाँ फिर क्या चल रहा है? सिगरेट दे रहे? सब ठीक है. एक काम करते, सिगरेट है ना, एक वो मानुस को है ना सिगरेट लेके दो, पटेल को. पैसे पाटिल. पाटिल पैसे. दीवाना हो गया क्या? पाटिल है ना, उसकी जगह में तो दुकान पे रह रहा. वो पैसे रहे ना भाई मेरे. रंदे पाटिल है गाँव का. वो मालिक बहुत खराब है भाई, वो देना मालक को बोल देना पाटिल का नाम कुछ भी नहीं बोलेगा तेरे को. अरे मुलींनो इकडे या. काय म्हणते ग ही? हा तुम्हालाच. चल जाऊ. नको जाऊ. चाल ना, काय म्हणते पाहू ना. मी चालले बाई घरी. तुझं आहे, तुला जायचं. जाय मग. तुझं नाव काय आहे? शिक्षा. अरे वा, खूपच छान नाव आहे. मग तुझं नाव शिक्षा आहे तर हे काम कशाला करते? आई बाबा म्हणतात की शिकून सवरून काही होत नाही, त्यामुळे मग हेच काम करावं लागतात. अरे तुझे आई बाबा काय काम करतात? हेच काम करतात. तुझं घर कुठं आहे? ते तिकडे रोडाच्या पलीकडे. चल मग तुला सोडून देते. हो. तुला शाळा शिकायला नाही आवडत का? मला लय आवडते शाळा शिकायले. मग आई बाप्पा नाही म्हणतात तुझे? हो, ते म्हणतात की शिकून सवरून काय होते, काम तर हेच करावं लागेल. बरं, मी तुझ्या आई बाबाला बोलते ऍडमिशनचं, ते मानतील का? ऍडमिशन म्हणजे दाखला ना? हा. हो, तुम्ही म्हणा. हे माझं घर.
ये मग उद्या शाळेमध्ये तुझं ऍडमिशन करून देते. हो. चल मग बाय. आली आहे माती बघ आली. ये. कुठं गेलती तू? तिथे गाडीवाली बाई कोण होती? मला नाही माहित. तू गाडीवर बसून आली ना तिच्या? कोण होती ते बाई? अहो मा ती बाई ना लय चांगली आहे. ती मला म्हणे की तो शाळेत दाखला करून देतो म्हणून. काय दाखला? आणि तू हो माया चुप हो. आणि हे फळे कोण विकणार? आणि तुझ्या बाप होणार का राजी? काऊन नाही होणार? ते काय मला ऐकायचं नाही. मला शाळेत जायचं. मला नवीन कपडे पाहिजे, नवीन दप्तर पाहिजे. बाई काय बाई पोरगी तर ऐकून नाही राहिली. येऊ दे तुझ्या बाबाले. बाबा आले. काय झालं रे वा? तिघं तीन कोपऱ्यात रुसून बसले. काय भानगड बिनगड झाली काय? काय कळत नाही झालं तुमचं? पारू द्या चहा ठेव बरं. आणते. काय बाई आज धंदा पाणी काहीच नाही झालं. काय सांगू तुला? शिक्षण काय झालं? तिलाच विचारा. शिक्षक बेटा काय शिक्षक बेटा काय झालं तुला? ऐका ना, बोल ना. पोरगी शिकायचं म्हणते. हा शिकायचं? बाबा मला शिकायचं. आई बाई आपल्या नशिबात शिक्षण नाही. आपण हातावर पोट घेऊन इकडे जगणारी माणसं आहोत. तू शिक्षणाची गोष्ट करालीस कसं शक्य आहे ते? पण बाबा मला शिकायचंय. कोणा डोक्यात भूत घातलंय का ते? मी नाही घातलं. ते मॅडम आली होती, त्या मॅडमनं घातलं तिच्या डोक्यात ते भूत. काय पोरीला नसतंय कळत पण आपल्याला तर कळा लागते ना. बेटा हे बेटा इकडे हे बघा मी काय म्हणालो. मी तुला उद्या ड्रेस घेऊन देतो ना. मला शाळेत जायचंय. काही हरकत नाही. उद्या झालं मी तुला ड्रेस घेऊन देतो. ऐकत जात जावा माणसानं. आपल्या नशिबात नाही बेटा शिक्षण. आज या गावाला उद्या त्या गावाला. तू जर ऐकत जात जाय. मला शाळेत शिकायची आहे बाबा. मी काय म्हणालो आपल्या नशिबात नाही बेटा शिक्षण. तुला उद्या मी ड्रेस घेऊन देतो. ताण घेऊ नको. आलं का लक्षात? चला बघ कामाला जायचं. हे घरचे गेलेत का नाही काय माहित कामाला. अरे तुम्ही गेलेत ना काय अजून कामाला? झालं ना रुमाल देवर एकदा. बरं मी काय म्हणतो मग संध्याकाळी आलं जरा उशीर होईल. मालक घरी नाही. आणि तुम्ही फडे काय जाबर दोघे बी. बरं ठीक. शिक्षा कुठे गेली? आहे. बरं ठीक आहे जा मग. मी नाही येत. उठ लवकर. मला शाळेत जायचं. दीक्षिले ने तू उठ लवकर. मी नाही येत. उठ लवकर जायचं आहे. उठ ते फळे. तू दीक्षिले ने मला शाळेत जायचं. उठ लवकर. जाय व उठ लवकर. हे ऐकणार नाही तशी. मला नाही जायचं. सोड. मला शाळेत जायचं. सिगरेट घे रे. हो पाहिजे. हा हे घ्या पाच. मालक पैसे द्यायचे असते ना ते त्या दिवसचे राहिले तर हे बी राहिले तर मालक मा पगारीतून काढलो मायच्यान.
पैसे राहिले ना. पैसे पाहिजे का तुले? हो ना, मागले पाटील राहिलेत पैसे आताचे बी. शिरप्या द्यायला पैसे? पाटील मागले राहिले तो पाटील. तुले पाटील 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 मावशी घ्यायचे का फळे? फळे घ्यायचे का मावशी? केवढ्याच आहे फळा? 50 ला आहे का मावशी? बापरे, इतके मा हो मावशी, उन्हातानात फिरावं लागते ना. ढिल्लेच तर येतं फळे. नाही मावशी. असं वाटायचं सुट्ट्या घरी बनवलेले आहेत ना. बापरे बाप. बघा 50 एक लई महाग झाला ना. नाही मावशी, काय 50 एक फळा? 50 ला एक आहे. इसले पाहिजे? नाही मावशी, 50 ला एक. नाही इसले द्या, दे सांगतो ना. नाही जाऊ द्या. नाही नाही 50 लई महाग होते. 50 रुपये महाग झाले. राहू द्या. जाणार होतो यार, पण माझं जाणंच झालं नाही तिथं. पण काय शिवा आली असती तुम्ही आले. पाटील अरे वा, एक नंबर आयटम यार. पुण्या गावात पाखरू पाटील ते आपल्या जाग्यात नवीन दुकान नाही का, त्याची बायको आहे ना ती. नवीन माल दिसतो यार, एक नंबर आहे. चला मग. गेली तर मावशी, इथे शिक्षाचं घर कुठे आहे? गेला माणूस. तुम्ही काल आणलं नाही तिला ऍडमिशन करायसाठी शाळेमध्ये? नाही, आमच्याच्याने काही शिक्षण होत नाही. असं का बरं करता? इतकी चांगली मुलगी आहे तुमची, तिला काही शिकवा. आमची परिस्थिती नाही आहे. ते तिचे बाबा आले, तिच्या बाबासोबत बोला तुम्ही. मी हे जिल्हा परिषदची टीचर आहे. मी तुमच्या मुलीला शाळेमध्ये ऍडमिशन करायसाठी आले होते. मला किती हे आहे, शिक्षणाची आवड आहे. तुमच्या मुलीला पण आहे. मी तिला लास्ट टाइम भेटली होती, तिला बोलली पण होती तुझ्या आई बाबांसोबत ये शाळेमध्ये. ती काही आली नाही म्हणून मी तुमच्या घरापर्यंत आली. नाही, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या, पण शक्य नाही ना मॅडम. बघा, होत असेल तर या तिला घेऊन उद्या. नाही, आमचे 4 दिवस इथं 4 दिवस त्या गावाला, ते मेळ नाही बसणार मॅडम. तरी बघा, विचार करा, थोडासा विचार करून या तिला घेऊन उद्या. चालतंय. कसं करावं मग? मास्तरीन बाई आलत्या तर शिक्षणाला शाळेत टाकायचं कसं करावं, तुला काय वाटतं? पाहणं होते का आपल्याच्यानं? ते आपलं झालं, पण ते शिक्षाचं काय म्हणणं आहे काय माहित. शिक्षा, हे बाई शिक्षा. काय बाबा? जायचं का शाळेत मग? हो. मग ठीक आहे, काम कर तुम्ही. आहे ना आता चालल्या ना तिकडे फळे विकायला, तर जाता जाता मग गेले ना शाळेत नेऊन घाल. आणि दीक्षा तर आपली मामाच्या इथे जाणारच आहे. चालतंय ना? बरोबर. मग जा, आई सोबत जा बरं का शाळेत असतो. हा, जमलं ना? हा, चल. काय आता तुला शाळेत टाकून राहिली, तुझ्या बापाला लय मिनता लावल्या मी ना. हो. आता चांगली शाळा शिकायची, शिक्षणावर ध्यान द्यायचं, लक्ष दे जरा अभ्यासाकडे आता. हो. चल पटकन आली शाळा. इकडे आहे ऑफिस, तिकडे आहे ना आई. चल बरं. शांत बसा मॅडम. आत येऊ? हो, या. चप्पल. ऍडमिशन साठी आले होते ना? हो, ते दाखला करायचं. या बसा. तू इकडून बाळा. तुझं नाव सांग बाळा. शिक्षा भालेराव. हा घे तुझा युनिफॉर्म. हे तुझे पुस्तक. जा बरं, लगेच चेंज करून ये. हिला मी इथेच बसू देते, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. आणि उद्यापासून तिला रेग्युलर पाठवा. हो. तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 13 14 15 16 17 18 19
कधी सुटते बाई शाळा, पोरीले सोबतच घेऊन जातो मी. धन्यवाद मॅडम. तुमची मुलगी, कसं वाटलं तुला शाळेत येऊन? खूप चांगलं वाटलं आई, लय चांगली शिकवतात ह्या मॅडम. धन्यवाद मॅडम. उद्यापासून रेग्युलर पाठवा हिला. हो चल. बाय बाय. बाय बाय. मला ना लय भारी वाटलं आई, लय चांगलं शिकवतात ती मॅडम. चल पोरी पटकन, तो ड्रेस बदल. फळे संपले, ते फळे विणायचे आहेत आता. राम राम शामराव. हो राम राम पाटील. राम राम. काय कालच्या शेताब झाला, पण मला सकाळीच कळालं. जाऊ द्या पाटील, मी मोठी गलती केली मी. काय अडचण नाही, विसरून गेलो. तुम्हाला काय पाहिजे आता? पाहिजे तर होतं, काय? पण या दुकानातलं नाही, मग तुमच्या घरचा माल. काय? अरे शामराव, पाटील येतं ते. अरे तो नशीब बदलून जाईल. कशा गोष्टी करतो तू? ये इकडून बाहेर. काय? काय? एक पाटलाले ती बायको आवडली. काय? शिबे तुले काम खूप शिरप्या शिरप्या, शांत 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 हो. थंड दिमागानं सोच, रातभर विचार कर. मी परत येईल. तुला गावात राहायचं का लाता बुक्क्या घालून तुला हाकलून देऊ गावाच्या बाहेर, का तुझ्या बायकोला पाठवतो माझ्याजवळ? तुला वाटेल काय झालं शामराव? शामराव काय झालं? अरे कायले त्या पाटलाच्या नादी लागता तुम्ही शामराव? इथं ज्याची लाठी त्याची भय आहे शामराव. काय होतं शामराव? अरे उठा 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 शामराव, उठा शामराव. काय झालं? बाई माणूस तर आज लयच लवकर आला. लयच लवकर आले वा. काय झालं? अहो बोला ना. काय झालं हो माय? अहो ऐका ना. काय झालं? काही अडचण आहे का? अहो काय झालं बोला ना. झालं काय ते तर सांगा. काय झालं बाबा सांगा. पोरी विचारतायत, सांगा ना काय झालं. काय झालं सांगा ना. तुम्हाला माही शपथ आहे, सांगा लवकर काय झालं. पाटला तू पाहिजे. अरे देवा. चला पूर्वी पसारा उचला. चला उठा. आई पण आजच माझा दाखला केला. आजच मला टीचरनं नवीन कपडे नवीन दप्तर दिलं. बाबा असं कसं? काय करते बाई त्या गोष्टीला? इथं इथं आमच्या जीवावर बितायले. त्या दाखला तुला आधीच म्हणलं होतं मी, शिक्षणाचा आपला मेळ कुठं बसत. चला उठा पोरी, इथं नाही राहायचं आता. उठा, बांधते कपडे. चल उठ. चला उठा उठा आता. उठा पोरी. डोळ्यापुरते स्वप्न ज्याचे विचाराची लाटही, पोटासाठी रोज मरतो मजदुराची जातही. वनवनत्या राणी त्याच्या संसाराचे गाडे फिरे, दीड दमडी पायी तो स्वतःशीच झुंज लढे. रोज होते त्याची 4 सौगात फजिती, तरी निमूटपणे जपतो तो त्याच्यातली माणुसकी. मोठ्याला दे मोठेपण, गरिबाला लावी माया, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र
दरिद्रतेची काया. मजबुरी आहे ही मजदुराची, जे त्याला चुकावं लागतं. मजबुरी आहे ही मजदुराची, जे त्याला चुकावं लागतं. रात्रीच्या भाकरीची सोय सकाळपासून करावं लागतं. रात्रीच्या भाकरीची सोय सकाळपासून करावं लागतं.